नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा सुंदर असा बघा इथं साडीचे म्हणजे आपले ब्लाऊज पीसवरून ना असे कापड माझ्याकडे उरलेले आहेत छोटे छोटे तुकडे। त्याचा वापर करून आपण एक सुंदर असं ताटावर रुमाल बघणार आहोत। एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने, अगदी कोणालाही जमेल इतका सोपा आहे। या ठिकाणी बघा तुम्ही कुठल्या पण साईजचं ताट घेऊ शकता, म्हणजे गोल आखण्यासाठी। इथं बघा मी असं भांडं ठेवून एक आपण असं राऊंड आखून घेऊ। असं तुम्ही छोटा मोठा तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेवढा मोठा साईजचा बनायचा असेल तेवढा तुम्ही बनवू शकता। बघा या पद्धतीत राऊंड असं आखून घ्यायचं आपल्याला। मी तर बघा असं आखून घेतलेलं आहे मोठा। आता नंतर बघा इथं माझ्याकडे एक काठ सुद्धा आहे, तर आपण हा काठ सुद्धा कट करून घेऊ। त्यासाठी बघा इथे छोटीशी डिश घेतलेली आहेत मी, ती सुद्धा आपण अशी या पद्धतीने कट करून घेणार आहोत। बघा आखून झालेलं आहे आपलं। ते बघा व्यवस्थित राऊंड मध्ये आपण कट करून घ्यायचं आहे। इथे बघा हा एक राऊंड कट करून घेतला। आता हे आपण थोडंसं म्हणजे या साईडचं थोडंसं मोठं घेते, म्हणजे आता इथं तुम्ही बघा हे भरपूर जाड असं आहेत म्हणून तुम्ही सिंगलच घेतलं आहे। तुम्ही वाटलं तर डबल सुद्धा घेऊ शकता जर एकदम पातळ जर असेल ना तुमचा ब्लाऊज पीस तर, कारण हा ब्लाऊज पीस खूप जाड सारखा आहे म्हणून तुम्ही सिंगलच पीस कट केला आहे। तुम्ही डबल सुद्धा घेऊ शकता। आणि इथं आपण बघा एक गोल्डन लेस सुद्धा घेतली आहे त्यासाठी। आता या ठिकाणी बघा उरलेला कापड आहेत ना ब्लाऊज पीसचा, ते म्हणून आपण छोटे छोटे असे चौकोन कट करून घेणार आहोत। आपल्या याचे त्रिकोण बनवायचे आहे, 2.5 3 इंचाचे आपण फक्त त्रिकोण बनवायचे आहे। या पद्धतीने राऊंडच्या आपण कडेकडे लावायचे आहे। बघा नंतर आपण या पद्धतीने बघा छोटे छोटे त्रिकोण आपण हे करायचे आहे। बाकीचे आपण एक्स्ट्राचे कट करून टाकू। 2.5 ते 3 इंचाचे चौकोन कट करायचे आपल्याला। तुम्ही मोजून जर घेतले चालेल, अंदाजे घेतले तरी चालेल। तर या पद्धतीने आपली कटिंग झाली आहे। आणि आता इथं आपण बघा दुसरा एक कापड घेतलेला आहे, कारण 2 ब्लाऊज पीस पण बनवणार आहेत आपण। हाफ फ्रिलसाठी बघा मी एक कापड घेतलेला आहे, त्याची रुंदी जवळजवळ आपण 3 इंच घेणार आहोत। 3 इंचाची पट्टी आपण अशी कट करून घ्यायची आहे या पद्धतीने। आता कमी असल्यामुळे आपण त्याला जॉईंट देऊन घेणार आहोत। या पद्धतीने आपण असं पट्ट्या कट करून घेतला आहे, व्यवस्थित सरळ करून, आणि याला आपण जॉईंट देऊन घेऊ। मग या पद्धतीने आपण पट्ट्या कट करून घेतलेला आहे। तर माझी स्टिचिंग दाखवते। तर आता या ठिकाणी आपण स्टिचिंग बघणार आहोत। या ठिकाणी बघा आपण जे चौकोन कट करून घेतले आहेत ना त्याला फोल्ड करून बघा असे त्रिकोण बनवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने। तर ते आपण सगळे त्रिकोण आहेत ना असे बनवून घेऊ। तुम्ही इथं थोडेसे वेगळ्या कलरचे कापड आहे ना त्याचे बनवा, कारण जर सेम कापड जर असलं ना तर दिसत नाही। ते माझं तेच झालं, मी जे ब्लाऊज पीसचं कापड होतं ना त्याचेच कट केले। थोडं वेगळं जर केलं असतं तर अजून छान दिसलं असतं, पण काही हरकत नाही आता, कारण सगळे कपडे नवीनच आहे। एक्स्ट्राचं कापड आहे ते आपण कट करून घेतलं आहे। चला या ठिकाणी बघा आता आपण आपले हे त्रिकोण तयार झाले आहे। जो आपण काठाचा बघा सर्कल कट केला ना त्याच्या खालती बघा असे ठेवायचे आहे आपण लाईनीमध्ये पूर्ण सर्कलला, व्यवस्थित असे स्टिच करून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी बघा आपले आहेत ना त्रिकोण, हे आपण जोडून घेतले आहेत अशा पद्धतीने। आता आपण जो मोठा सर्कल कट केला ना
तो घ्यायचा आहे. इथं अगोदर एक लेस जोडून घेऊ आपण छोटीशी. तर या ठिकाणी बघा आता आपली लेस आहेत ना जॉईंट झालेली आहे. डबल शिलाई करून घ्यायची लेसला. या ठिकाणी बघा मस्त आपला असा सर्कल आहेत ना एकदम डिझायनर तयार झाला आहे. आता हे मोठा सर्कल आहे त्याचा सेंटर काढून घ्यायचा आपल्याला मार्किंग करून, आणि छोट्या सर्कलचा पॉईंट काढायचा मधला सेंटरचा. अशा पद्धतीने बघा एकावरती एक ठेवून व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं आहे. तुम्हाला सांगितलं होतं बघा मॅचिंग असल्यामुळे जे त्रिकोण आपण लावले आहेत ते अजिबात लांबून दिसत नाही, पण जवळून खूप छान लुक दिसत त्याचा. जे त्रिकोण आहे त्याच्यावरती पण मी शिलाई मारून घेतली, कारण ते असे वरती उचलणार नाही म्हणून. हे बघा अशा पद्धतीने. तर या ठिकाणी बघा आपली शिलाई मारून झाली आहे. आता या पट्ट्या आहेत ना आपल्या बघा, हे आपण फोल्ड केला डबल. अशा पद्धतीने बघा पट्टी फोल्ड करून घ्यायची आपण. हे पण ब्लाऊज पीस बघा उरलेलं कापड होतं ना त्याचा वापर या ठिकाणी मी केला आहे. ही पट्टी तुमच्याकडे अजून जर थोडी मोठी असेल तर अजून मोठी कट करू शकता रुंदीला. हलके हलके आपण प्लेट टाकून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने फ्रिल तयार करून घ्यायची आपल्याला. तर या ठिकाणी बघा आपली फ्रिल तयार झाली आहे. आता हे सर्कल आहे ना याच्यावरती बघा आपल्याला फ्रिल आहे ती उलटी ठेवायची. जे टोक आहे ते बघा व्यवस्थित थोडेसे जॉईंट करून घ्यायचे आपल्याला. थोडंसं तर कमी आली फ्रिल ते पुन्हा बघा इथं मी जॉईंट देऊन घेतला. अशा पद्धतीने बघा दोन पार्ट आहे ते व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचे. नंतर बघा प्लेट टाकून घ्यायच्या उरलेल्या कापडाच्या. अशा पद्धतीने बघा आपली फ्रिल आहे ती जॉईंट झाली आहे. आता त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, कापड आहे आजच्या साईडने करायचा आणि एक दाबटीप देऊन घ्यायची आहे. आणि बघा कडेन तुम्ही लेससुद्धा लावू शकते. बघा आता इथं दाबटीप मारली ना या ठिकाणी तुम्ही लेसचा वापरसुद्धा करू शकता. इथं मी काही लेस वगैरे लावली नाही, पण तुम्ही लावू शकता तुम्हाला जर लावायचे असेल तर. आणि इथं बघा हे त्रिकोण जे बनवलेले आहे ना त्या ठिकाणी तुम्ही वेगळं जर कापड लावलं तर अजून सुंदर लुक येईल. मी तर सेम वापरल्यामुळे ते म्हणजे दिसत नाही, असं दिसायला खूप छान दिसत आहे ते जवळून, पण लांबून त्याचा कलर सेम असल्यामुळे ते दिसत नाही. तर तुम्हाला दाखवते बघा जवळून पण घेऊन मी ताटावरती ठेवून. बघा तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.